पनवेल तालुक्यातील ओवेगाव खारघर येथील मुस्लिम समाजाचे श्रद्धेस्थान असलेले हजरत सय्यद अमीरशाह बाबा दर्गा स्थळ 300 वर्षापासून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून अस्तित्वात आहे। या दर्गेवर ओवे ग्रामस्थ पटेल कुटुंबियांचा अनेक वर्ष दर्गा उभारणीपासून देखरेख असा सेवा कार्य चालू असतो। अचानकपणे एका नवीन वादाला सुरुवात झाली असता ती म्हणजे स्वतःला ट्रस्टी म्हणणारे हाजी मुस्ताक पटेल कुटुंबियांचा वकफ दप्तरी दर्गेचा वेगळाच नामोल्लेख। या प्रकरणी हजरत सय्यद अमीरशाह बाबा यांच्या नामाचा उल्लेख हबीरशाह केल्याने खारघर ओवे येथील बाबांवर जीवापाड प्रेम करणारे मुस्लिम समाजाच्या अनुयायांनी आक्रोश व्यक्त करत गावसभा आयोजित केली होती। आम्हाला बाबांच्या दर्गेची जागेची मालकी नको, दर्गेची सेवा करण्याची गावकी हवी असे प्रतिपादन करीत मनसूर पटेल यांनी गावसभेला सुरुवात केली। स्वयंघोषित ट्रस्टी विरोधात एल्गार पुकारत 2016 पासून ओवे ग्रामस्थ विरुद्ध सध्याचे स्वतःला ट्रस्टी म्हणणारे हाजी मुस्ताक पटेल, आसिफ पटेल व आतिक पटेल यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवर विवादित चर्चा चालू आहे। ग्रामस्थांच्या अनेक तक्रारींनंतर विविध विषयांना वाचा फुटली। त्या संघर्षात बाबांचे अनेक वर्ष सेवा करणारे अल्पसंख्याक समाजाचे नेते ग्रामस्थ मनसूर पटेल यांनी गाववाल्यांच्या सहमतीने नव्याने केलेल्या दर्गा नोंदणीच्या प्रक्रियेची कागदाची पाहणी केली असता त्यात हेतू परस्पर ट्रस्टी म्हणून अनेक संशयित नोंदी निर्देशनात आल्या असल्याचे काही पुरावे ग्रामस्थांच्या निर्देशनात आणले। त्यात प्रामुख्याने दर्गेचे नाव बदलणे, दर्गेचे सर्वे नंबर वेगळे दाखवणे, स्थानिक ग्रामस्थ दर्गा कारभारी विश्वस्त मंडळाला विश्वासात न घेता वकफच्या कार्यालयातर्फे कागदपत्री पंचनामा तयार करणे, यातील काही पंच साक्षीदारांच्या स्वाक्षरीत फरक आढळल्याने एकवटला। या गावसभेत मनसूर पटेल यांनी गाव बैठकीत विवादित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली असता त्यात वकफ व प्रशासकीय दप्तरी स्वयंघोषित ट्रस्टी सांगणाऱ्या नोंदी तात्काळ रद्द करण्यात याव्या, नव्याने ओवे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ट्रस्ट बनवावी अशी प्रमुख मागणी एकमताने करण्यात आली। तसेच सदर नव्याने नोंद केलेल्या दर्गा ट्रस्टी मालकी व संशयित कागदपत्रांची तातडीने चौकशी व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अल्पसंख्याक आयोगाकडे कागदपत्र सादर करीत मागणीही करण्यात आली असल्याचे मनसूर पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले। या आरोप बाबतीत दूरध्वनीद्वारे विवादित ट्रस्टी आसिफ पटेल यांच्याकडे विचारणा केली असता हे सर्व आरोप खोडीत विरोधकांनी काही तक्रार असल्यास वकफ व कोर्टात आरोप सिद्ध करावे अशी प्रतिक्रिया विवादित ट्रस्टी आसिफ पटेल यांनी दिली। मनसूर पटेल यांनी नाराजी व्यक्त करत मुस्ताक, आतिक, आसिफ या सर्व पटेल बंधूंच्या गैरकारभाराविरोधात आक्षेप घेत सांगितले की अनुयायांच्या श्रद्धे असतेशी सुफी संतांच्या नाम उल्लेख व गरिमेला कोणीही गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला असता कदापि सहन केला जाणार नाही। ओवे ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आदर करून हा वाद आयोग किंवा धर्मदायातर्फे एकमत करून संपवावा, त्याला आमची संमती असेल असे सांगत यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांमधून या पुढील न्याय निवाड्यासाठी एक शिष्टमंडळ बनवलं। सभेला मनसूर पटेल, मुख्तार पटेल, मुदस्सिर पटेल, एजाज पटेल, साजिद पटेल, खालिद पटेल, सुभान पटेल, शोएब पटेल, फहीम पटेल, इम्रान पटेल, अशफाक खमसे, पापा पटेल व अन्य ग्रामस्थ ज्येष्ठ कारभारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांची साथ नाही यावं देवाला आम्ही यांना सपोर्ट करतो, त्यांना आम्हाला इंटरेस्ट असं काही नाही का आम्ही सपोर्ट केला ऐसंच बोला मला